नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक मस्त अशी मिठाईची रेसिपी. तुम्हाला विश्वासच होणार नाही, ही मिठाई फक्त दुधापासून बनवलेली आहे आणि ही चवीला इतकी अप्रतिम आहे ना मंडळी, तोंडात टाकताच ही मिठाई विरघळते. आणि फक्त ही दुधापासून आपण आज बनवणार आहोत. न कोणतीही दूध पावडर, ना कोणतेही आर्टिफिशियल फ्लेवर. तरीही हिची चव एकदम अप्रतिम नेक्स्ट लेवलची आहे. चला तर मग मंडळी, वेळ कशाला वाया घालायचा, झटपट आपण मस्त अशा ह्या मलाई पेढ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीसाठी आपल्याला इथे टोटल 3 लिटर मी दूध घेतलेलं आहे. तर 1 लिटर दूध मी ह्या पातेल्यात काढून घेत आहे. ते आपण गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. 1 लिटर दूध वेगळं तापवायचं आहे आणि अर्धा लिटर वेगळं तापवायचं आहे. हे तापवायला ठेवले. हे तापते तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध तापवायचं आहे. इथे कढईला दूध चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध ह्यामध्ये घातलेलं आहे. आपण जे 1 लिटर दूध घेतलेलं आहे त्याला आपल्याला नासवायचं आहे. नासवण्याकरिता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एका लिंबाचा रस काढलेला आहे. इथे तुम्ही 2 चमचे व्हिनेगरसुद्धा वापरू शकता किंवा लिंबाचा रस, दोन्हीमध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही वापरू शकता. आता दूध तापलेलं आहे. आपण गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि दूध मिक्स करता करता त्यामध्ये आपण हे पाण्याचा घोळ घालून घ्यायचा आहे, जेणेकरून दूध नासेल. आपल्याला ह्याचा एक छेना तयार करायचा आहे. सर्व पाणी ह्यामध्ये घातलेले आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1-1.5 मिनिटभर मिक्स करायचं आहे, जेणेकरून सर्व दूध व्यवस्थितरित्या नासलं जाईल. आता हे दूध थोडा वेळ आपण बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत बघूया, जे अर्धा लिटर दूध ठेवलं होतं त्यालासुद्धा तापलेलं आहे. आपण ते सतत ढवळत राहायचं आहे आणि हे दूध हाय फ्लेमवरच आटवायचं आहे आपल्याला. म्हणजे 4 कप दूध असेल तर त्याचं आपल्याला 1 कप दूध करायचं आहे. हे दूध आटते तोपर्यंत आपण दुसऱ्या दुधाकडे वळूया. दुसरं दूधसुद्धा नासलेलं आहे. दूध वेगळं, पाणी वेगळं तुम्ही बघू शकता मंडळी. आता हे दूध आपण एका मलमलच्या कपड्यामध्ये गाळून घेऊया. मी तर रुमालच घेतलेला आहे, पण तो कॉटनचा आहे. सो नेहमी मी हे अशा गोष्टी गाळण्यासाठीच ठेवलेला आहे वेगळा. तुम्ही बघू शकता छान असा छेना तयार झालेला आहे. आता हे थोडंसं दूध धुवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे दूध नासलेलं आंबट लागायला नको, कारण आपण ह्यामध्ये लिंबूचा वापर केलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदा ते 2दा आणि हे दूध अशा रीतीने पाणी वेगळं दूध वेगळं करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. अशा रीतीने घट्ट असं बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं सर्व पाणी निथळून जाईल. पाणी निथळते तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमधल्या दुधाकडे वळूया. हे दूधसुद्धा आटायला लागलेलं आहे. बाजूची साय काढून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरच ते दूध आटवायचं आहे मंडळी. तुम्ही बघू शकता छान असं पाणी निथळून झालेलं आहे. आता हा छेना आपण एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि छानपैकी हाताने त्याला मळून घ्यायचा आहे. अगदी पिठासारखं मऊसूद असा मळून घ्यायचा आहे. किमान 3 ते 4 मिनटं असं मॅश करत राहायचं आहे, जेणेकरून त्याचे सर्व दाणे व्यवस्थितरित्या मॅश होतील. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने हे मॅश होते तोपर्यंत हाय फ्लेमवर ते दूधसुद्धा आटून होईल. 3 ते 4 मिनटात हाय फ्लेमवर ते दूध आटून होईल. तुम्ही बघू शकता मंडळी, छान असं पीठ मळून झालेलं आहे दुधाचं. हे दूधसुद्धा आटलेलं आहे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे, अजिबात कमी करायची नाही. आता आपण जे मॅश केलेलं दूध होतं, म्हणजेच पनीर होतं, तो आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याने काय होईल, आपल्याला साखरेचा अंदाजा लागेल. तर इथे मला अर्धी वाटी साखर लागलेली आहे, म्हणजे 1/4 कप आपल्याला इथे साखर लागलेली आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त ह्यामध्ये करू शकता, काही हरकत नाही. आता हे साखर आणि दूध आणि छेना छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मिश्रण आटेपर्यंत हाय फ्लेमवर सतत ढवळत राहायचं आहे. अजिबात गॅसला सोडून किंवा कढईला सोडून अजिबात बाजूला जाऊ नका. हार्डली 5 ते 6 मिनटात हे मिश्रण घट्ट होतं. अशा पद्धतीचं थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही जास्त सुकं कराल तर त्याचा मावा तयार होईल. तुम्ही ह्याची बर्फीसुद्धा करू शकता. मी लाडू केलेत. अशा मिश्रण झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर मंडळी हे मिश्रण सुक्कं झालेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. थोडंसं ओलसरच ठेवलेलं आहे, अजून थोडं सुक्कं होईलच सेट झाल्यानंतर.
छान असे लाडू वळून घ्यायचे आहे. हलक्या हाताने लाडू वळायचे आहे. अलगदरित्या ह्याचे लाडूसुद्धा तयार होतात. हे पहा मंडळी, तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता किती छान असा लाडू दिसत आहे. अगदी मलाई आल्यासारखा, म्हणजेच ह्याला मलाई लाडूसुद्धा म्हणतात. आता आपण एक एक करून सर्व लाडू वळून घेऊया. हे 1 लिटरच्या दुधामध्ये आपले 8 ते 10 लाडू मिनिमम तयार होतात. छान असे मस्त चविष्ट अप्रतिम लागतात मंडळी. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या रक्षाबंधनला अशा पद्धतीचे लाडू. तर मंडळी, तयार आहेत आपले फक्त दुधापासून तयार केलेले मलाई लाडू. छानपैकी 8 ते 10 लाडू झालेले आहेत मंडळी इथे माझे. आता आपण ह्याला वरून पिस्ता किंवा केशरने गार्निश करू शकतो. माझ्याकडे केसर नव्हते म्हणून मी फक्त पिस्त्याने याला गार्निश केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम दिसत आहे. बघताच तोंडाला पाणी येते, इतके अप्रतिम झालेले सुद्धा आहेत. तर मंडळी, ह्या रक्षाबंधनला हे लाडू नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.